तू 4 गुलाबजामुन खाल्लेस हा? अरे कुठे होतात तुम्ही? म्हणजे फोन पण धड लागत नाही. अगाईच्या बहिणीकडे गेलो होतो, तिथे नेटवर्कचा इश्यू आहे. पण हे काय झालं? सगळं ठीक आहे ना? अगं काहीच ठीक नाही. म्हणजे अरे मोबाईल मध्ये आम्ही बघितलं संपूर्ण भारतामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा पडणार आहे. अहो हा बाबा, तशी खबर आहे, पण त्यावर गव्हर्नमेंटचं काम चालू आहे. अरे पण काही दिवसांनी आपल्याला गॅस सिलेंडर नाही भेटला तर आपण काय करायचा? हो रे, मुंबई पुण्यात हॉटेल्सवाल्यांना गॅस सिलेंडर द्यायचे बंद केलेत. आज हॉटेल्स तर उद्या घर. अहो बाबा, तसं काही होणार नाही. आजच गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलंय 21 दिवसाऐवजी गॅस 25 दिवसांनी बुक करू शकतो. हो आहे बाबा, आता फक्त आपल्याला गॅस सांभाळून वापरावा लागेल. त्याची काही गरज नाही. मी आधीच ब्लॅकनी गॅस घेऊन ठेवलाय. काय? तशी आई हुशार आहे तुझी. तो बघ, चला बरं झालं. 1 मिनिट थांब, मला गॅस सिलेंडर जुना वाटतोय. आपल्याला हा सिलेंडर नाही लावता येणार का? आई, कारण हा सिलेंडर एक्सपायरी आहे. एक्सपायर व्हायला ही का दुधाची पिशवी आहे का? अहो बरोबर आहे आईंचं. सिलेंडर कसं एक्सपायरी होईल? अगं सिलेंडर सुद्धा एक्सपायरी होतो. काय? हो, आणि जर का सिलेंडर एक्सपायरी झालेला असेल तर तो आपल्या जीवासाठी खूप धोकादायक ठरू शकतो. आई, सध्या मार्केटमध्ये गॅसचा तुटवडा चालू आहे. मग अशा वेळी काही लोक ब्लॅक मध्ये किंवा तपासणी न केलेले सिलेंडर विकू शकतात. बाबा, म्हणून आता आपण सगळ्यांनी सावधान राहायला हवं. अहो पण एक्सपायरी सिलेंडर ओळखायचं कसं? थांब सांगतो. हे बघा, इथे नंबर आहे D24. याचा अर्थ असा, ए म्हणजे जानेवारी ते मार्च, बी म्हणजे एप्रिल ते जून, सी म्हणजे जुलै ते सप्टेंबर, आणि डी म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर, आणि 24 म्हणजे हा सिलेंडर आहे 2024 मधला. तर ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या काळात या सिलेंडरची तपासणी होणं गरजेचं होतं. जर ते वर्ष निघून गेलं असेल तर त्या सिलेंडरची तपासणी बाकी असू शकते. अरे देवा, हे तर मला माहितच नव्हतं. मला पण रे. मला पण. म्हणूनच नेहमी गॅस सिलेंडर घेताना ही डेट नक्की तपासा, कारण आपली एक चूक पूर्ण घराला धोका देऊ शकते. गॅस सिलेंडर घरी आला की फक्त सीलच नाही तर एक्सपायरी डेट सुद्धा तपासा.